संभाजीनगरमधील नाराज भाजप कार्यकर्त्यांचं उपोषण सुरू झालेलं आहे। तिकीट वाटपावरून संभाजीनगरमध्ये काल राडा झालेला होता। निष्ठावंतांना उमेदवारी दिली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोपही केला गेला। छत्रपती संभाजीनगरमध्ये काल भाजप कार्यालयात अभूतपूर्व गोंधळ झाला होता। भाजपनं निष्ठावंतांना तिकीट दिलं नाही, पैसे घेऊन तिकीट वाटप केलं असा आरोप नाराज भाजप कार्यकर्त्यांनी केला। आता नाराज भाजप कार्यकर्त्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। दिव्या मराठे आणि वर्षा साळुंखे या उपोषणाला बसलेले आहेत। माझं एकच म्हणणं आहे, पक्षाने आमची दखल घ्यावी, जी उमेदवारी दिली ती रद्द करण्यात यावी आणि आमचा विचार कुठेतरी व्हावा अशीच आमची पक्षाला स्थानिक नेत्यांना विनंती आहे। तुमच्याशी कुणी भेटला आतापर्यंत? नाही, कोणी भेटलं नाही। रात्री दैफळेताई आल्या होत्या भेटायला, तर सावे साहेबांचा त्यांनीच फोन लावून दिला होता आणि कराड साहेबांना त्यांनीच फोन लावून दिला होता, पण मोठे नेते मंडळी कोणी भेटायला आले नाही। काही तास नगरसेवकाच्या महिलेला किंवा जे प्रिय लोक आहे त्यांना देण्यात आलं आणि माझ्यावरती अन्याय करण्यात आलेला आहे। त्यामुळे कोणी केला हा अन्याय तुमच्यावर? जी संभाजीनगरची कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीने अन्याय केलेला आहे माझ्यावर। मला आधी सांगितलं होतं तिकीट देणार म्हणून? माझं नाव होतं चर्चेमध्ये, नंबर 1ला माझं नाव होतं। जर तुम्ही सर्वे म्हणता, सर्वेमध्ये माझं नाव होतं आणि आता जेव्हा तुम्ही नगरसेवकाच्या बायकांना तिकीट देताय त्यांचं नाव, आता सर्वे तुमचा कुठे गेला? त्यांचं सर्वेमध्ये नाव आलं का त्यांचं? आमचं म्हणणं काय नाही, जे माझं हक्काचं तिकीट होतं ते मला मिळावं। माझ्या जागेवरती ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांची रद्द करून मला देण्यात यावी। अन्यथा मी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे, मी तो मागे घेणार नाही आणि उपोषणही सुरूच राहणार? उपोषण पण सुरू राहणार माझं।